दुसऱ्या दिवशी ऋतुजा नेहमीप्रमाणे ऑफिसला आली. सगळं नेहमीसारखंच, पण आज तिचं मन पूर्णपणे अस्वस्थ होतं. ती डेस्कवर बसली होती, पण तिचं लक्ष फक्त दरवाजाकडे होते. अभि आला का? प्रत्येक वेळेस दरवाजा हलला की तिचं हृदय धडधडायला लागायचं, कारण तिला असं वाटायचं अभि आला आहे. 10 वाजले, अभि अजून आलेला नव्हता. 11 वाजले तरीही नाही. ऋतुजा आता बेचैन झाली होती. हातात फोन घेतला. कॉल करू का? क्षणभर थांबली. नको, काय विचार करेल तो? ती पुन्हा फोन खाली ठेवते. पुन्हा काही मिनिटांनी तिचं मन पुन्हा तिला ढकलतं. कॉल कर, नाहीतर काहीतरी झालं असेल तर? ती पुन्हा फोन हातात घेते. तेवढ्यात ऑफिसचा दरवाजा उघडतो. ऋतुजाची नजर तिकडे वळते. तिचं हृदय जोरात धडधडतं. तिला वाटतं अभि आला. अभि, पण आज अभि एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक मुलगी होती, अनन्या. ऋतुजाचा श्वासच थांबला. अनन्या, उंच, सडपातळ, गोऱ्या नितळ त्वचेवर हलकासा मेकअप, मोठे डोळे, आत्मविश्वासाने भरलेली, लांब सडक मऊ केस, परफेक्ट सेट. तिने घातलेला स्टाईलिश ड्रेस, प्रत्येक पावलात क्लास, एलिगन्स. ती चालत होती आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खेळत होत्या. पण ऋतुजासाठी तो सीन वेगळाच होता. तिच्या डोळ्यासमोर फक्त एक गोष्ट, म्हणजे अभि आणि त्याच्यासोबत ती आज. कारण आज ऋतुजा ठरवून आली होती. ती आज तिच्या मनातलं सगळं सांगणार होती. पण त्या क्षणी तिच्या ओठांवरचे सगळे शब्द तिथेच थांबले. ती फक्त गप्प बसली. डोळ्यात हलकसं पाणी, मनात खूप वेदना होत होत्या आणि तिचं हृदय अक्षरशः तुटल्यासारखं झालं होतं. अभि ऑफिसमध्ये आला. सगळ्यांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, एव्हरीवन. त्याचा आवाज नेहमीसारखा कॉन्फिडंट. मीट अनन्या. तो तिच्याकडे पाहत हलकसं स्मित करत म्हणाला, अनन्या माझी होणारी बायको आहे. क्षणभर संपूर्ण ऑफिस शांत आणि ऋतुजाचं हृदय जणू थांबलंच होतं. आणि काही दिवसातच आमची एंगेजमेंटसुद्धा होणार आहे. ते शब्द जणू कुणीतरी तिच्या मनावर जोरात आदळले. ऋतुजाच्या डोळ्यातलं पाणी आता थांबवलं जात नव्हतं. पण ती तिथेच बसली, शांत, गप्प. कारण आता तिच्याकडे बोलायला काहीच उरलं नव्हतं. अभिने सगळ्यांसमोर ओळख करून दिली आणि पुढच्या क्षणी तो आणि अनन्या केबिनमध्ये वळाले. ऋतुजाची नजर त्याच्यावरच खिळवलेली. जणू पाय हलतच नव्हते तिचे. अनन्या चालताना हलकसं हसत होती. आत्मविश्वास, स्टाईल सगळं तिच्यात होतं. पण ऋतुजाचं लक्ष फक्त एका गोष्टीवर अडलं. ते म्हणजे अनन्याने अभिचा हात तिच्या हातात घेतला होता. इतक्या सहजपणे, इतक्या हक्काने, जणू तो तिचाच आहे आणि तिचाच होणार आहे. त्या क्षणी ऋतुजाच्या छातीत काहीतरी जोरात तुटलं. कालच तोच हात तिच्या हातात होता. त्याचा तो स्पर्श, त्याची ती जवळीक, आणि आज तोच हात कोणीतरी दुसऱ्याच्या हातात इतक्या हक्काने दिला आहे. तिच्या डोळ्यातलं पाणी आता थांबवणं अशक्य झालं. पण ती रडली नाही. ती फक्त तिथेच बसली, शांत, गप्प. कारण काही वेदना अशा असतात, त्या ओरडून नाही तर शांतपणे आतून तुटून व्यक्त होतात. तिच्या मनात एकच विचार, मी खरंच उशीर केला का? केबिनचा दरवाजा बंद झाला आणि त्या दरवाजासोबत ऋतुजाच्या मनातली एक छोटीशी आशा देखील बंद झाली. ती खाली बसत म्हणाली, हात घट्ट पकडलेले, श्वास जड. हे सगळं खरंच होतंय का, की मी काही स्वप्न बघत आहे? तिला काही समजत नव्हतं. ती स्वतःलाच विचारत होती. आणि आजचा दिवस ऋतुजासाठी खूप जड होता. ती ऑफिसमध्ये होती, पण आज ती कुणाशी जास्त बोलली नाही. ना तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, ना कोणत्या प्रकारच्या गप्पा. फक्त शांतता होती. तिचं लक्ष नकळत केबिनकडे जात होतं. आज तरी तो आत मला बोलावेल का?
पण आज अभिने एकदाही तिला केबिनमध्ये बोलवलं नाही. जो अभि तिला छोट्या छोट्या कारणांसाठी आत बोलवायचा त्याने एकदाही आज बोलवलं नाही. आणि सगळ्यात जास्त वेदना देणारी गोष्ट, आज अभिने तिच्याकडे एकदाही पाहिलं नव्हतं. तो आणि अनन्या दोघं एकत्र कधी हसत कधी बोलत आणि ऋतुजा सगळं दुरून पाहत होती. प्रत्येक क्षण तिच्यासाठी एक वेदना बनत होता. ऑफिस सुटलं. अभि आणि अनन्या लवकरच निघून गेले. ऋतुजा मात्र हळूहळू बाहेर पडली. जणू तिच्या ताकदच उरली नव्हती. ती घरी आली. तिने दार बंद केले आणि सरळ तिच्या रूममध्ये गेली. ती बेडवर बसली, शांत, मनात खूप साऱ्या वेदना आणि फक्त एकटी. डोळ्यांसमोर सगळं तिच्या फिरत होतं. अभि, अनन्या, त्यांचं एकत्र हसणं, अभिचं तिच्याकडे एकदाही न बघणं. तिच्या डोळ्यांतून हळूच अश्रू ओघळले. पण यावेळी ती रडली नाही. ती फक्त रिकामी झाली होती. कदाचित हे सगळं माझ्यासाठी नव्हतंच, ती मनात म्हणाली. अभि माझा नव्हताच आणि कधीही होऊ शकत नाही आता अभि माझा. तेवढ्यात आई आत आली. ऋतुजा, ती हळू आवाजात म्हणाली. विचारलंस का त्याला? कारण ऋतुजा आज अभिला विचारणार होती त्याच्या मनातलं. आणि आई असंही म्हणाली, तू बोललीस का तुझ्या मनातलं? ऋतुजाने डोळे पुसले. आईकडे पाहिलं. काही क्षण ती काहीच बोलली नाही. मग हळू आवाजात म्हणाली, पूर्णपणे तुटलेल्या मनाने म्हणाली, आई, बाबांना सांग मी लग्न करायला तयार आहे. ते ज्या मुलाशी ठरवतील त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. आई दचकली. काय? तुमच्या पसंतीचा एक मुलगा शोधा. तिच्या आवाजात काहीच भावना नव्हत्या, ना आनंद ना दुःख, फक्त निर्णय होता. तुम्ही ठरवलेल्या मुलाशी मी लग्न करेन. आईच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला कळत होतं ही तिची मुलगी बोलत नव्हती, तिचं तुटलेलं मन बोलत होतं. ऋतुजा खिडकीकडे पाहत उभी होती. डोळ्यात पुन्हा अश्रू. कधी कधी आपल्या मनाला हरवावंच लागतं. पुढच्या एपिसोडमध्ये ऋतुजाचं लग्न ठरणार का? अभिला कळेल का तिचा निर्णय? आणि तो थांबवायला येणार आहे का? कमेंट करा तुमचं मत. ऋतुजाचा निर्णय बरोबर आहे का चुकीचा, हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. टेक केअर.